हाय सगळ्याला गुड आफ्टरनून। आणि आज मी बनवणार आहे पोळ्या, तर मी तुम्हाला दाखवणार आहे। हॅलो, तर हे बघा आपण कुकरमध्ये पाणी गरम केलेलं आहे आणि आता आपल्याला ताटामध्ये डाळ घेणार आहे वाटीने। 4 वाट्या डाळ टाकायची। मोजून घेते 4 वाट्या। तशी तर जास्त होणारच, इकडे तिकडे पडते, पण तरी माझा अंदाज आहे आपल्याला किती पाहिजे त्याच्यावरती, आपल्या घरात माणसं किती त्याच्यावरती आपण घेऊ शकतोय। तर मी डाळ 1 किलो आणलेली आहे, तर आपल्याला काय जास्त नाही बनवायच्या। अर्धा किलो आपल्याला पुष्कळ झाली, पण अर्धा किलो नाही, 1.25 किलो आहे, कारण मी एवढी बाजूला काढली। उकळी झाली पाण्याला। तर हे बघा आता मी धुवून घेते स्वच्छ आणि कुकरमध्ये टाकते। डाळ टाक, तेल टाक थोडंसं आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि डाळ बघा आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे एकदम। तर आता मी त्याच्यात टाकून घेते। ठीक आहे, आता मी टाकून घेते, एकटीच आहे ना त्याच्यामुळं। एकटीन मी काय भूत आहे का? गप्पे। तर हे बघा आता डाळ चांगली शिजून झालेली आहे, एकदम मऊ शिजली। तर आपण आता कढईमध्ये काढून घेणार आहोत। घट्ट झाले, डाळ जास्त शिजली एकदमच। तर आपण आता पुरण गरम करणार आहोत, पण पहिलं थोडंसं थंड करून घेणार आहोत। त्याच्यात गूळ घालणार आहोत, तर जरा थंड व्हायला ठेवतो। आता आपण त्याच्यात गूळ टाकणार आहोत, करून घेऊया। छानपैकी गरम झालं पाहिजे आणि गूळ पूर्ण वितळला पाहिजे। तर आता गरम करून घेते पुरण मी। हे बघा आपण आता पुरण तयार करणार आहोत, तर हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत। तर हिरवी इलायची घेतलेली आहे आणि बडीशेप घेतलेली आहे आणि सुंठ घेतली आणि आपण हे बघा जायफळ घेतलेलं आहे, थोडंसं टाकणार आहोत। पण जेव्हा आपण टाकतो ते जायफळ, तर तेव्हा पोळ्यांमध्ये खूप छान सुगंध आणि वास येतो। पेपर अंथरून घेतला अगोदर खाली इथं, आणि पातेलं चाळणी ठेवायची अशी, आणि हे पुरण गरम केलेलं। हॅलो, तर हे बघा आपलं पीठ आता मस्त मुरलेलं आहे, आपण आता मळून घेणार आहोत। आणि हे बघा पुरण पण मस्त झालेलं आहे, गोळे भरून घेतलेत मी। तर आता आपण
लाटणार आहोत. तर चला आता बनवून घेते. तवा ठेवलाय गरम करायला. तर चला बनवून घेते मी. तर हे बघा, हे गव्हाचं पीठ आहे. काही जण मैदा पण टाकतात, मिक्स करतात, किंवा फक्त मैद्याचे पण बनवतात. तर मी गव्हाचं पीठ आहे, पूर्णपणे गहू आहेत, याच्यात मिक्स काहीच नाही, आणि मी तेच घेणार आहे. तर आता बघा, डिश घेतला आहे मी, याच्यातच मळते. तर आता आपण पीठ घेऊया. चार 5 माणसासाठी आपल्याला बनवायचे आहेत, पण खाणारे कमी आहेत. एक 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 खातात, फक्त 1 किंवा 2, याच्यावरती कोणी खात नाही. तर हे बघा, आता हे आपण गव्हाचं पीठ डिशमध्ये घेतलेलं आहे, आणि आपण त्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर हे बघा, छोटा स्पून आहे, एकदम चमचा. तर आपण टाकणार आहोत. मी छोटे छोटे 2 घेतलेत. आणि आपण त्याच्यामध्ये कलरसाठी हळद पण टाकणार आहोत, कारण आपल्या पोळीला कलर आला पाहिजे चांगला. तर हे बघा, पीठ आपलं पिवळं झालं पाहिजे. तर आता मी मिक्स करून घेते. आणि आता मी मळून घेते. मळून घेतल्यावर तुम्हाला दाखवते. गोळा तोडून घेतलाय, आणि आपण आता पुरण भरणार आहोत त्याच्यामध्ये. बघूया कशी होती पोळी. हे बघा, घाबरत लाटते मी. आता बघूया कशी होती, माहिती नाही, पहिलीच आहे. पण आता सगळ्या बनवून घ्यायच्यात. थोड्याशा बघते ट्राय करून. पहिली पोळी तर थोडीशी हेच होती. सगळ्या बनवून घ्यायच्यात. दुसरी अजून होईल चांगली. आता तवा गरम होतोय आपला. झालाय का गरम? पीठ कमी टाकलंय. तर आपण आता बनवूया. सगळ्या पोळ्या झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवणार आहे कशा होत आहेत. तर आता पलटी करते. तुम्हाला मी एकच पोळी दाखवणार आहे, बाकीच्या सगळ्या डायरेक्ट दाखवणार आहे कशा होत्यात त्या.
तर बघा अशी झालेली आहे. अजून तेल लावायचं आहे. मिक्स घेतले तेल आणि तूप, कारण काही खात नाहीत तुपाच्या, म्हणून मिक्स घेतले. तर मला नक्की सांगा कशी वाटती पोळी. पहिलीच पोळी बनवली, जास्त फुगली नाही पण छान झाली. मस्तपैकी कलर पण आलाय छानपैकी, जास्त नाही आला पण. तर हे बघा आपली पोळी आता रेडी आहे. पूर्ण चांगली भाजून घ्यायची. पूर्ण आपलं पुरण पसरलं पाहिजे सगळीकडे. तर हे बघा कशी छान वाटते. तर आता मी कशी वाटते नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा. चला आता मी टोपल्यामध्ये काढून घेते. तर हे बघा कशी वाटती पोळी. पूर्णाची पहिलीच पोळी आहे. चला आता दुसरा स्वयंपाक करून घेते पटापट. पोळ्या सगळ्या लाटून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. चला आता आपण याला पण तेल लावून घेऊया. आता पोळ्या बनवायला घेतल्या आहेत आणि पोळ्या बनवत आहे आता बहीण. आणि इकडं ट्राय चालू आहे. आमटी पण तयार झालेली आहे बघा मस्तपैकी. तर मला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आता. तर हे बघा आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आणि आपण आता लगेच नाही बनवणार, याला अर्धा 1 तास ठेवणार आहेत. चांगलं पीठ मुरलं पाहिजे. तर याला आपण आता झाकण ठेवणार आहेत आणि 1-2 तासाने बनवणार आहे. आणि बघा मसाला घेतला आहे, कांदा घेतला आहे कापून, कोथिंबीर आणि हे सुक्कं खोबरे बारीक केलेलं रेडीमेड, लसूण घेतलं आहे आणि अद्रक घेतली. तर ही अद्रक जास्त आहे. आपण दुसरं काय बनवणार आहे, भजी वगैरे अजून दुसरं काहीतरी, तर त्याच्यासाठी कमी करणार आहे, पण साफ करून घेतलेली आहे. तर आता हे कांदा खोबरं हे भाजून घेणार आहे. सध्याला आता कुकरमध्ये डाळ शिजते. तर चला आता मसाला भाजवताना दाखवून तुम्हाला मी. कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतोय. जास्त काही मसाला आपण भाजणार नाही आहे. आपला घरी बनवलेला मसाला आहे तोच आपण टाकणार आहोत. तर आपण आता जास्त काय भाजायचं नाही, असं मिक्स करून घेऊ. बस लगेच 2-1 मिनिटात आपण काढून घेणार आहोत. चला मसाला इकडे वाटून झालेला आहे आणि पुरण पण आपलं तयार झालेलं आहे. तर चला आता आपण आमटी बनवूया. गरम झालेलं आहे आणि आता आपण लसूण टाकूया आणि त्याच्यानंतर टाकू आपण कढीपत्ता. लसूण थोडा आपण लाल होऊन देऊ. त्याच्यानंतर आपण टाकू खोबरं. थोडासा लाल होतोय लसूण. त्याच्यानंतर आपण टाकू खोबरं. आपण वाटण करून घेतलेलं
मसाला आपण 5 मिनिटं परतून घेऊ. त्याच्यानंतर आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया. मसाला छान असा परतलेला आहे. आता आपण डाळीचं पाणी टाकूया. आपण आता आमटी तयार होते आपली. आणि एक उकळी आल्यानंतर आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आमटी तयार होत आहे. आता छान अशी उकळी येणार आहे आणि तरी तर एकदम खूप छान आलेली आहे. हाय, तर हे बघा आपल्या पोळ्या कशा वाटतात नक्की सांगा. गरम असल्यामुळे मी पेपरमध्ये ठेवलेत. आता थंड झाल्यावर ते डब्यात ठेवणार आहे. बाकीचे सगळे जेवण झाले सगळ्यांचं, मी राहिले. तर हे बघा सगळ्या पोळ्या एकसारख्याच बनवल्यात, कमी जास्त काहीच नाही, एकदम परफेक्ट. आणि आता मी वाढून घेतले मला. तर ताटामध्ये पोळी ठेवली आपलं आणि गुळवणी आहे हे बघा. आणि आमटीचा सार, भात घेतला आहे, भजी घेतली, अजून एक ताटात पोळी घेतली. तर बघा कसा वाटतोय आजचा डिश नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.